शिवसेना शिंदे गढ़ के शाखा प्रमुख प्रकाश पुजारी के समर्थन में उतरी जन समुदाय। प्रकाश पुजारी के चाहने वालों की एक ही मांग है कि टिकट मिले तो सिर्फ पुजारी दादा को मिले। लोगों का कहना है कि जब जब शिवसेना को जनसंख्या दिखने की जरूरत पड़ी तब तब प्रकाश पुजारी ही सामने आए। सुख हो या दुख हो, लोगों के साथ कंधे से कंधा मिलाकर चलने वाले हमारे प्रकाश दादा को एक मौका मिलना चाहिए। दिवस आपण कित्येक दिवस झालं वाट बघत होतो। आज आपला वार्ड ओपन म्हणजे जनरल झालेला आहे, म्हणजे कोणी उभा राहू शकतो, म्हणजे तुमच्यातला पण राहू शकतो समजा। पण आपलं स्वप्न काय होतं, त्या दिवशी मी मारवण जत्रोत्सवामध्ये पण तसं डिक्लेअर केलं होतं। गेले आपण जेव्हापासून पक्ष आपल्या इकडे ओपन झाला 40 वर्ष काम करतात ते बरोबर आहे, पण या पक्षाची ह्या वार्ड क्रमांक 3 मध्ये जी उभारणी केली असे आपले सर्वांचे लाडके परिचयाचे शाखा प्रमुख म्हणून प्रकाश पुजारी आहेत। त्या दिवशी मी डिक्लेअर केलं होतं त्या स्टेजवरून, त्या दिवशी दादा नव्हते तिथं, मी ज्यावेळेला माईकवरती बोललो होतो, आपलं सर्वांचं स्वप्न होतं आणि आपल्या डोळ्यासमोर फक्त कोण होतं, मी डिक्लेअर केलं होतं वैष्णवी, बरोबर आहे, मी डिक्लेअर केलं होतं। पण आता कसं कोणी उभा राहू शकतं, पण आपलं स्वप्न काय आहे, आता आपण एकच करायचं, ठीक आहे, आपल्या स्वप्नाला आपण कुठं तडा जाता कामा नये। आता आतापर्यंत फक्त अडचण होती, ओबीसी येईल का, एसटी येईल का, म्हणजे भीती होती, कारण आता ओपन जर आपण आहे आणि मग एसटी आलं मग एक कारण बनतं की हे कारण आहे, मग आता आपल्याला करता येणार नाही, मग ती अडचण आपली आता पूर्ण दूर झालेली आहे, म्हणजे आता त्याच्यामध्ये बदल काय होणार नाही। आता आपण कोणी उभा राहू शकतो, दादाही राहू शकतात, वैष्णव राहू शकते, रहिमानी राहू शकतो, पण आपलं स्वप्न फक्त दादा आणि वैष्णव आहे, नक्की ना? ठीक आहे, तुमच्या मनात खूप आनंद आहे, खुशी आहे, पण बाजारभरात काय चाललंय ते मला माहिती आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा कसं आहे, काय बोलू आणि काय नाही असं माहिती आहे। मी हमेशा आमचे नेते आहेत आमदार प्रकाश दादा सुर्वे, तरी ते जे आदेश दिला त्यांच्या आदेशाचं काम करणारा कार्यकर्ता आहे मी। मला काय भेटणार ह्याची अपेक्षा केव्हाच नसते, केव्हाच नसते, केव्हाच। दादांचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे, आणि तुमच्या चेहऱ्यावरचा सर्व आनंद आणि माझ्या मनात चाललेली ती धडकन क्या होने वाला है, देंगे नहीं देंगे, क्यों नहीं देंगे, हे सब प्रश्न माझ्या मनात आहेत। आपण अनेक वर्षापासून पक्षासाठी काम करणारे लोक आहेत। शिंदे साहेबांनी पक्ष बोलला त्यापासून आपण गेल्या 3 वर्षापासून आपण त्या ठिकाणी शाखा प्रमुख होतो, त्या ठिकाणी तुम्ही सर्व महिलांनी पुरुषांनी सर्वच उपशाखा गटून माहिती पुण्यापर्यंत आमचा मोहन नक्का सार्वजनिक सर्वच उस्मानबाई जिल्हाधी हे सर्वांनी माझ्या संगती 30-30 वर्ष 20-20 वर्षे 5-5 वर्षे काढलेले लोक आहेत, आणि सर्वांनी उमेद असते की बाबा आपला माणूस नगरसेवक झाला पाहिजे, पण नगरसेवक होताना पक्षाचा जे आदेश असतो तो आदेश आपल्याला सगळ्यांना पाळावा लागतो। पक्ष जे ठरवते त्या अनुसार आपण काम करतो। आता पक्षाच्या नेत्यांना माहित नसते की आपण किती कष्ट करतो, आपल्या इथे किती पावर माहिती आहे, त्यांना नसते माहिती। आपल्या एरियामध्ये आपण 1000-2000 लोक घेऊन जातो नेत्यासाठी, आणि ते पक्षासाठी येतो। आपल्या शिंदे साहेबांचा आदेश असो, आमदार प्रकाश साहेबांचा असो, राजसुरे साहेबांचा, आपण पक्षात संघटना करतो आणि आपण काम करतो जोमाने। पण तुमची संघटना आणि पॉवरफुल अशी ठेवा,
मशाल जलतीच असली पाहिजे, विजली नाही पाहिजे ती. आणि ही तुमची ज्या टायमाला आपण बघा आज वार्ड ओपन झालेला आहे, सगळेच उमेदवार आहेत. या वार्ड क्रमांक 3 मध्ये अनेक उमेदवार असतील, त्यापैकी सर्वच उमेदवार आहेत. पक्ष कोणाला एकाला तिकीट देणार आहे, पक्ष कोणाला एका तिकीट आहे. पण तिकीट देताना विभागाची समस्या काय ते जाणून घेतली पाहिजे. मी केव्हाच बोलणार नाही की ह्याला नका देऊ त्याला देऊ, तुम्हाला पक्षाला वाटत जरा तिकीट दिली, परंतु तिकीट देताना पक्षाच्या नेत्यांनी ह्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपल्याला कोणाला तिकीट दिले पाहिजे, कोणाला नाही दिले पाहिजे. हे पक्षाच्या विरोधात नाही, कोणाला तिकीट दिलं त्याच्याही विरोधात नाही आहे. अखेरमध्ये पब्लिक जनता हे सब जानती आहे. तुम्ही अनेक वर्षांपासून काम करता, तुम्हाला काय त्रास असेल, तुम्हाला मला एकच गोष्ट समजते माहिती तुम्हाला, मी सांगू शकतो तुम्हाला. मी प्रभू रामचंद्राला बघतो आता. सत्या भाई, मैं प्रभु रामचंद्र जी को याद कर रहा हूं. जब सत्य में गद्दी पे बैठने का वक्त आता है तो प्रभु रामचंद्र जी को भी वनवास भोगना पड़ता है और वो गद्दी छीन ली जाती है. तो उसके आगे मैं आपको क्या बता सकता हूं, समझ जाओ मैंने क्या बोला. प्रभु रामचंद्र जी को वनवास भोगना पड़ा, वो तो बोले कल गद्दी पे बैठने वाले हैं. उसमें से प्रकाश पुजारी भी हो सकता है कल बैठने वाले कोई खींचने वाले भी रहेंगे. तो उसको जो दिखाने की पावर और ताकत वो आप लोगों में होना चाहिए. क्यों बोला मैंने, मैं भगवान तो नहीं हूं ना. जब प्रभु रामचंद्र जी से धोखा हो सकता है भाई, तो हम चीज क्या है, आप लोग का प्यार है, विश्वास है. सबरी जैसा बोल खिलाने वाले माता है मेरे साथ, यही खुशी है. टिकट मिले नहीं मिले ये राम जाने, लेकिन आप लोग डट के रह जाइए. संगठन के बारे में हम सब काम करेंगे, संगठन बात कैसा मजबूत हो करेंगे. और आखिर में क्या बोलूं मैं आपको, हर इंसान चाहता है, कभी सोचता है कभी मैंने 40 साल पार्टी के लिए मैं मेरे लिए टिकट के लिए झगड़ता हूँ, नहीं कभी नहीं झगड़ूंगा. लेकिन जब इंसान अपने लिए नहीं झगड़ता है, लेकिन जब अपने हक की अपने कलेजे की टिकट की बात आती है तो उसको लगता है कि उसको भी तो मौका मिलना चाहिए. हर इंसान को अपना बेटा बड़ा होना चाहिए, हर इंसान को अपनी बेटी बड़ी होनी चाहिए, हर नेता को अपना बच्चा बड़ा होना चाहिए. हम उसमें से एक है, हम भी उस लाइन में खड़े. हम भी सोचते कि हमारे भी तो बच्ची बड़ी होनी चाहिए. हमने तो जिंदगी दी थी आपके लिए, आपके लिए जिंदगी दी थी. और ये जो महिला है, ये जो सब महिला है, हम लोग 2-3 हजार लोग निकाल सकते हैं. किसी को मालूम नहीं हमारी पावर और ताकत क्या है, हमको ताकत भी नहीं दिखाने का है. कभी कभी लगता है कि इंसान किस तरह लाचार हो जाए, कैसा क्या कर सके. तो हम लोग फिर एक बार पार्टी ने ओपन वार्ड किया है, जिसको टिकट मिलती है नहीं मिलती है, प्रकाश पुजारी पार्टी के साथ है. पार्टी ने भी किसी के ऊपर भी अन्याय नहीं किया करना चाहिए, किसी के ऊपर भी उससे सबकी सहानिशा करना चाहिए. और बाद में को उम्मीदवार डिक्लेयर करना चाहिए. अभी तक कोई उम्मीदवार डिक्लेयर नहीं है और किसी का सीट फाइनल कुछ हुआ नहीं है. आप लोग का प्यार है, आप डालते ग्रुप में दादा नगर से होना चाहिए, ये होना चाहिए, वो आपका प्यार है, वो बरकरार रखिए. वो कभी कम मत करो, क्योंकि मैंने कभी कुछ भी नहीं, मैं ऐसा नेता कार्य करता हूँ, मैंने खुद चाय नहीं पिया लेकिन दूसरे को चाय पिलाया. मैं खुद खाना नहीं खाया, दूसरे को खाना खिलाया. मैं खुद सोया नहीं लेकिन दूसरे को सोने का मौका दिया. ये सब करते करते है 40 साल में बहुत सा अनुभव हुआ. दिल की धड़कन में डर है, लेकिन काम करने पार्टी का एक जुनून है, वो जुनून करते रहेंगे, काम करेंगे. मेरी वैष्णवी भी बहुत परेशान रहती है, बोलते बेटा, मैं बोला राजनीति में सब कुछ चलता रहता है, कभी फिर एक बार मौका मिलेगा नागरिकों को भी मालूम करेंगे राजनीति कैसी होती है. प्रभु रामचंद्र जी को फिर एक बार याद करेंगे. ये सब मैं आपको गवाही देता हूं, आप सब प्रभु रामचंद्र जी को गवाही में रहेंगे और साथ में रहेंगे कि प्रकाश दादा पुजारी ने क्या बोला था, ये किसी का भी नहीं होता है. कभी कोई भी मौका मिलकर छीनना चाहता है, लेकिन पब्लिक जानती है क्या करना है क्या नहीं करता है. स्पष्ट बोलने वाला आदमी हूँ, मांगने वाला नहीं. मैं एक ही भगवान को जानता है, मेरे माँ बाप के बाद एक ही भगवान है मेरे लिए, प्रकाश दादा सूर्य. मैं किसी नेता के पास आज तक नहीं गया, मेरी लाइफ में मेरा स्टेट आदमी है. मैंने कभी भी आज तक बताओ, मेरे को पूछेगा ना शांत रहो, मेरे को कोई पूछेगा तुम्हारा नेता कौन है, मेरे पास ना ये साइड नेता है, नहीं वो साइड है. मैंने प्रकाश सूर्य जी के साथ रह गया और मरने तक लास्ट तक आमदार प्रकाश सूर्य जी के साथ हनुमान जैसा उनके साथ देने काम किया. वो जहाँ जहाँ पार्टी का काम करेंगे
पार्टी का काम, अगर मेरे दिल में दुख भी होगा तो मैं कभी नहीं बताऊंगा, क्योंकि मैं दुख बताऊं किसको? अगर मेरा दुख समझ जाएंगे तो उनको समझाऊं मैं, तो दुख नहीं समझ, लेकिन आप समझदार हो, आप लोग को आने वाले अभी ज्यादा नहीं इलेक्शन को, तो भाई एक महीना ये आचार संहिता लग जाएगी, सब डिक्लेयर हो जाएगा, आपको भी लगेगा कि राम प्रभु रामचंद्र जी को वनवास क्यों भोगना पड़ा, ये आप सब रहेंगे। अगर भगवान साथ है तो वैष्णवी भी आपके साथ है, मैं आपके साथ हूँ, मेरे उस दिन मेरे दिल में आंसू रहेंगे, लेकिन मैं झंडा शिवसेना का पकड़ के पार्टी का काम करते रहूंगा। इतना बोलता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। आनंद होत आहे, कारण जितके लोकांचे कार्यकर्ता असतील तितके आपले गटप्रमुख आहेत, जितके लोकांचे गर्दी बनवायला लोकांना बोलवायला लागत असतील तितके आपले जवळचे लोक आहेत जे आपल्यासाठी इथे उभे असतात. त्याच्यामध्ये अगदी 10-10 वर्षापासून सोबत असणारी लोक पण आहेत आणि नवीन जोडलेले पण आहेत. पण हे सगळं असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आता वातावरण झालेलं आहे निवडणुकीचं, ह्याच्यामध्ये कधी काय होईल कोणाला काय माहिती नाही. लास्ट दिवशी पण येईपर्यंत जसं आपल्या प्रकाश पुजारी साहेबांनी सांगितलं, लास्ट दिवशी पण काही होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये आता त्यांनी आपल्याला रामायण सांगितली, पण तुम्हाला एक साधं सिंपल एक उदाहरण देते मी महाभारताचं. तर महाभारत मध्ये काय झालेलं तुम्हाला माहितीये का? महाभारत मध्ये जेव्हा हे दोघं भावाभावांची भांडणं झाली तर त्यावेळी दोघं पोचले, दुर्योधन पण पोचला आणि अर्जुन पण पोचला श्रीकृष्णाकडे. पण त्या टायमाला श्रीकृष्णाने विचारलं अर्जुनाला की तुला काय पाहिजे? तो काय बोलला? श्रीकृष्णाने सांगितलं की मी जर तुला पाहिजे असेल मी तुझ्या सोबत उभा राहील, पण माझी नारायणी सेना तुला भेटणार नाही आणि मी शस्त्र पण नाही उचलणार तुझ्यासाठी, हे त्यांनी बोललं. तर तुम्हाला मी आता याच्यामध्ये सांगते की जेव्हा शिंदे साहेबांनी जेव्हा निर्णय घेतला, प्रकाश आमदार साहेबांनी निर्णय घेतला, त्या टायमाला सगळ्यात प्रथम शाखा प्रमुख जे होते ते आपले प्रकाश पुजारी जी होते आणि आपली शाखा होती, ज्यांनी सगळ्यात आधी राजीनामा देऊन एवढी चांगली सुंदर शाखा बांधलेली, तो साईडला सगळं देऊन साईडला हटलो. तर त्याच्यामध्ये असं आहे, जरी श्रीकृष्णाने जेव्हा विचारलं तेव्हा काय बोलले की मला फक्त, अर्जुन बोलले मला फक्त तुम्ही पाहिजेत, मला तुमची नारायणी सेना पण नको आहे, मला कोणच नको, तुम्ही माझ्यासाठी शस्त्र उचलले नाही तरी चालेल पण मी तुमच्या सोबत राहील. पण हे जितकं खरं आहे तेवढंच हे पण खरं आहे की जिथपर्यंत आपले आमदार साहेब जिथपर्यंत आपल्या सोबत राहतील, जसं श्रीकृष्णासारखं सारथी आपल्याला भेटेल तेवढ्यामध्येच त्यांचीच आपली ताकद आहे आणि आपल्या रथाला कोण कधीच हरवू नाही शकणार. तर एवढंच मी बोलेन आणि तुम्हाला पुढे काय होईल ते आम्हाला पण नाही माहिती आहे, तुम्हाला पण नाही माहिती आहे, पण एवढं माहिती आहे की ही आमची हक्काची माणसं आहे. उद्या तुम्हाला काय झालं तर आम्ही धावून येऊ आणि उद्या आम्हाला काय झालं तर तुम्ही धावून येऊ. बाकी आपण राजकारण आहे, राजकारण होत असतं, समाजकारण सगळे करत नाही. तर हे समाजकारण करणारे आम्ही लोक आहेत, तर नेहमी आधी नंतर पण करणारे, आता पण करणारे. फक्त एवढंच सांगेन आणि आपल्या सगळ्यांना पुढे काय होईल त्याचे शुभेच्छा देईन, स्वतःला पण आणि तुम्हाला पण. जय हिंद. खास करके केतकीपाड़ा धारखाली 3 नंबर वार्ड का बहुत ही शुभ दिन है। आज तक हम लोग दूसरे को जिताए, लेकिन आज हमारा गांव का शेर बैठा हुआ है जिन्होंने दिन और रात शाम सुबह सतत संगत मुसीबत रहे, आंधी रहे, तूफान रहे, हर चीज में 24 घंटा दर्शन देने वाला एकमात्र प्रकाश पुजारी, एकमात्र प्रकाश पुजारी है। और मैं आज दावे के साथ कह सकता हूँ कि मैं बीच में बोला भी था माता जी के मंदिर में, जो हमारी एक शौक है, जो हमारे 3 नंबर वार्ड का नगर सेवक हो, उसके लिए तन मन धन तो क्या जी जान की बाजी लगा के जिताएंगे।